नमस्कार. रविवारच्या रिव्हिजन क्लासमध्ये चला तर बघू आजचा पहिला प्रश्न. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या पूर्व कमांडने अलीकडेच कोणता सराव सुरू केलेला आहे? कोणता केला? डेव्हिड स्ट्राईक चालू केलेला होता. पुढला प्रश्न. नुकत्याच सिंगापूरच्या ऑनररी सिटीझन अवॉर्डने कोणाला सन्मानित केलेलं आहे? कोणाला सन्मानित केलेलं आहे? तरुण दास्त केलेलं आहे. हे काय सेकंड आहेत. फर्स्ट कोण आहेत? रतन टाटा आहेत. रतन टाटा ह्यांना केलेलं होतं. टाटा. पुढला प्रश्न. आफ्रिकन नेत्यांनी नुकतेच स्वीकारलेले कंपाला डिक्लेरेशन कशाचे आहे? कंपाला डिक्लेरेशन हे आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरसाठी. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हे काय झालं आहे? आफ्रिकन युनियनचं काय झालं हे कृषी संमेलन झालं. कुठं झालं? युगांडामध्ये झालं. युगांडा कुठं? युगांडाची राजधानी काय? कंपाला. तिथं डिक्लेरेशन आलं. कशासाठी आलं? हवामान प्रतिकूल शेती म्हणजेच काय? सस्टेनेबल ॲग्रिकल्चरसाठी. इंडियाचिप सेमीकंडक्टर लिमिटेड भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कुठं टाकलेली आहे? आंध्र प्रदेशमध्ये टाकलेले आहे. इंडियाची पाणी टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? 14,000 करोडचे. अलीकडे चर्चेत असलेले भार्गवस्त्र कशाशी संबंधित आहेत? भार्गवस्त्र कशाशी संबंधित आहे? हे काय आहे? झुंजविरोधी ड्रोन प्रणाली आहे. म्हणजे ग्रुप ऑफ ड्रोन ज्यावेळेस अटॅक करतील ना तर त्याच्या अपोजिट म्हणजे हे करणार आहे. डिफेन्स मेकॅनिझम काय? भार्गवस्त्र आहे. अलीकडेच भारतातील पहिला खाजगी उपग्रह समूह फायरफ्लाय कोणी प्रक्षेपित केला? हा बनवला कोणी आहे? पिक्सेल कंपनीनं बनवलेला आहे. त्याला फंडिंग कोणी केलेलं आहे? गुगलनं केलेलं आहे. आणि लॉन्चिंग कोणी केलेलं आहे? SpaceXनं केलेलं आहे. कुठनं केलेलं आहे? कॅलिफोर्नियामधनं केलेलं आहे. बरोबर ऑप्शन. SN बोस सेंटर ऑफ द बेसिक सायन्सेस नुकतेच पूर्व भारतातील पहिल्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचे उद्घाटन कुठं केलं आहे? कुठं झालेलं आहे हे उद्घाटन? हे केलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि नॉर्थ ईस्टमधली ही काय फर्स्ट आहे? नॉर्थ ईस्टमधली फर्स्ट ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. ॲस्ट्रॉनॉटिकल लॅबोरेटरी. गाझामधील युद्धविरामामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात नुकतेच झालेला शांतता करार कुठे झाला आहे? हा करार कुठं झालेला आहे? दोहामध्ये, कतरमध्ये झालेला आहे. दोहाची राजधानी काय? कतर. कतर काय? कतरची कॅपिटल काय आहे? दोहा. अलीकडेच 1975च्या आपत्कालीन कैद्यासाठी नुकतीच मासिक 20,000 रुपये पेन्शन कोणी सुरुवात केलेली आहे? ओडिशा गव्हर्नमेंटनं चालू केलेले आहे. म्हणजे जे 1975मध्ये जे अंतर्गत अशांतता अंतर्गत अशांतता हे कारण लावून ज्यावेळेस म्हणजे एमर्जन्सी लावली होती त्यावेळेस जे पण कैदी कुठे गेलते, जे जेलमध्ये गेलते त्यांच्यासाठी किती 20,000 रुपये मासिक पेन्शन चालू केलेले आहे. तमिळनाडूमधील कुडनकुलम अणुप्रकल्पासाठी 1,000 मेगावॅटचे 6वे आणि अंतिम युनिट अलीकडे कोणी निर्यात केलेले आहे? म्हणजे कोणी निर्यात केलेलं आहे? हे रशियाने केलेलं आहे. अलीकडेच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 70 चेंडूत देशासाठी सर्वात जलद शतक झळकावणारे पराक्रम कोणी केलेला आहे? सर्वात जलद कोणी केलेलं आहे? स्मृती मंदाना. किती? 70 बॉलमध्ये 1 शतक मारलेलं आहे. अलीकडेच इराणने आपली भावी राजधानी म्हणून कोणाला स्वीकारण्याची योजना स्वीकारली आहे? तर मक्रानला केलेली आहे भावी राजधानी म्हणून. अलीकडेच केंद्र सरकारने अणुऊर्जा आयोगाची पुनर्रचना कोणाच्या अध्यक्षतेखाली केली आहे? तर AK मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे. अजित कुमार मोहंती. पुढला प्रश्न. लार्सन अँड टुब्रो शिपयार्डने अलीकडेच भारतीय नौदलाचे दुसरे बहुउद्देशीय जहाज उत्कर्ष कुठे लॉन्च केलेले आहे? हे कुठे केलेलं आहे? कटुपल्ली कुठं? चेन्नईमध्ये केलेलं आहे. पुढला प्रश्न. नुकतेच युनेस्कोचे हेरिटेज प्रमाणपत्र कोणाला मिळालेलं आहे? युनेस्कोचे हेरिटेज प्रमाणपत्र हे आता किती? 43वे आपले साईड. कोणती? मोईदम ही साईड 43वे. आणि कोणाचं साम्राज्य होतं? अहोम साम्राज्य होतं. गुरांशी संबंधित कानुमा उत्सव कुठे होईल? कुठे सुरू झाला आहे? कुठे सुरू झालेला आहे? हा तेलंगणामधला फेस्टिवल कानुमा. गड्डी डॉग ज्याला अलीकडेच ICAR NBAGR हरियाणाकडून देशी जाती म्हणून मान्यता मिळाली आहे तो कशाशी संबंधित आहे? तो कुठला आहे? हिमाचल प्रदेशचा गड्डी कुत्रा आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अलीकडेच 56 नवीन पाणलोट विकास प्रकल्प कोणी मंजूर केलेले आहेत? तर हे कोणी केलेले आहे? कोणी चालू केलेलं आहे? ग्रामीण विकास मंत्रालयानं चालू केलेले आहेत. पुढला प्रश्न. काय झालेलं आहे? प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अलीकडे 56 नवीन पाणलोट विकास प्रकल्प कोणी मंजूर केलेले आहेत? तर हे केलेले आहेत ग्रामीण विकास मंत्रालय. मंत्री कोण आहेत? आपले मामा म्हणजे कोण? शिवराज सिंग चौहान. अलीकडेच डॉक्टर KS चव्हाण यांचे संशोधक अधिकार कार्य आणि विशेष अधिकार या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे? तर हे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर प्रश्न उद्घाटन आहे. उद्घाटन केलेलं आहे जगदीप धनखड यांनी. हे कोण आहेत? राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजेच काय? उपराष्ट्रपती. नुकतेच क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली? झोरान मिलोनोव्हिक याची काय केलेलं आहे? क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड केलेली आहे. अलीकडेच भारत बिग डेटा आणि डेटा सायन्सवरील संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये सामील झाला आहे. त्याची स्थापना कधी झालेली होती? 2014ला स्थापन झाली होती. 31 मेंबर आहेत आणि हेडक्वार्टर कुठं आहे? त्याचा हेड कोण आहे? साऊथ आफ्रिका आहे. नुकतेच केंद्र सरकारच्या प्राण्यांच्या वेदनाशक त्यालाच काय म्हणतो आपण? पेन किलर म्हणतो. निमेसुलाइट बंदी घातली आहे कारण त्याचे दुष्परिणाम कोणत्या प्राण्यावर होतात? तर त्याचे दुष्परिणाम कोणत्या ह्याच्यावर होतात? गिधाडावर होतात. काय होते गिधाडामध्ये? किडनी फेल होती. 2025मध्ये 77व्या आर्मी डे परेडचे आयोजन कुठे केलेलं आहे? कुठे झालेलं आहे हे आयोजन? पुणेमध्ये झालेलं आहे. पुढला प्रश्न बघूयात आपण.
नुकतेच सुरू झालेल्या मिशन मौसम अंतर्गत पहिले क्लाउड चेंबर कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? मिशन मौसम कोणी चालू केलेलं आहे? IMDनं चालू केलेलं आहे. IMDला काय 150 वर्ष झालेले आहेत. आणि कुठं चालू केलेलं आहे? हे पहिलं क्लाउड चेंबर कुठं चालू केलेलं आहे? हे पुण्याला चालू केलेलं आहे. नुकतेच नाग MK2 रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे करण्यात आलेली आहे? तर नाग हे मिसाईल कशाचे? अँटी टँक मिसाईल आहे. अँटी टँक मिसाईल. त्याचं व्हर्जन कोणतं? व्हर्जन 2. आणि हे कुठं हे जे टेस्टिंग केलेले आहे? राजस्थानमध्ये केलेले आहे. अलीकडे चर्चेत असलेल्या राष्ट्रीय हरित मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? आता काय झाले, फर्स्ट टाईम राष्ट्रीय हरित मंडळ हे काय केलेलं आहे? स्थापन केलेलं आहे. त्याचं कुणी उद्घाटन केलेलं होतं? आपले उद्योग वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हे केलेलं होतं. आणि कुठं आहे त्याचं हेडक्वार्टर? निजामाबाद. त्याचे अध्यक्ष कोण आहेत तेवढं सांगा. नुकताच नागाई उत्सव कुठे सुरू झालेला आहे? हा कुठं सुरू झालेला आहे? मणिपूरमध्ये चालू झालेला आहे. अलीकडेच LUM 3 वाहन प्रकल्पाच्या संचालकपदी प्रोजेक्ट डायरेक्टर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची केलेली आहे? विक्टर जोसेफ. आणि इस्रोचे कोण आहेत? नारायण. नुकतेच IUCN रेड डेटा लिस्टमध्ये गोड्या पाण्यातील इथं काय येतं? खाऱ्या पाण्यातील जैवविविधतेचे महत्त्वाचे हॉटस्पॉट म्हणून कोणते स्थान दिले आहे? कोणाला? हे पश्चिम घाटमध्ये 300+ स्पॉट जाती ते केले रेड लिस्टमध्ये. म्हणजे रेड लिस्ट कशासाठी असते? ज्या स्पेसिस संकटामध्ये आहेत अशांसाठी. जगातील पहिले क्रायोजन्म बाळ कोरल अलीकडेच कुठे स्थापित केलेलं आहे? हे केलेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणजे फर्टिलायझेशन्स करून. क्रायो म्हणजे काय? बिलो किती फ्रीजिंग पॉईंटला, जे म्हणजे -196 त्याच्या बिलो असतं टेम्परेचर. नुकतेच फ्युचर जॉब्स रिपोर्ट 2025 कोणी हे केलेलं आहे? IMFनं हे केलेलं आहे. IMFची स्थापना 1971. कॅलिफोर्नियातील जंगलातील आग विझवण्यासाठी अलीकडे चर्चा करण्यात आलेल्या गुलाबी अग्निरोधकाचा मुख्य घटक कोणता आहे? तर कोणता आहे त्याचा? अमोनियम फॉस्फेट हा त्याच्यातला मेन घटक आहे. नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या मते 2024मध्ये अक्षय ऊर्जा क्षमतेत किती वाढ झालेली आहे? तर पहिले किती झालेली आहे? 30 GW एवढी वाढ झालेली आहे. त्याच्या अगोदर किती झाली? 2023मध्ये 13 GW झाली. आणि पर्सेंटमध्ये विचारलं तर 113% झालेली पाठीमागच्या वर्षाची ना. बरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच झेडमोड बोगद्याचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेलं आहे. कोणत्या 2 स्थानाला जोडतं ते? गगनवीर आणि सोनमार्ग. किती लांबी आहे? 6.4 आहे. किती हजार उंचीचे हे फीटवर आहे? 8,000 फीट उंचीवर आहे. 8,600 कितीतरी फीट उंचीवर आहे. बरोबर आहे. नुकताच माघबिहू हा सुगीचा सण कुठे साजरा केला जातो? माघबिहू हा कुठे साजरा केला जातो? आसाममध्ये साजरा केला जातो. अंडर-19 क्रिकेटमध्ये अंडर-19 क्रिकेटमध्ये अलीकडे 346 धावांचा राष्ट्रीय विक्रम कोणी केलेला आहे? मुंबईची राजादाव हिने केलेला आहे. केंद्र सरकारच्या अलीकडेच ईशान्येत सुरू केलेल्या इंट्रोड प्रोजेक्ट कशाचे संबंध आहेत? इंट्रोड कशाचे आहे? रबर क्वालिटीसाठी आहे. आणि त्याचं संचालन कोण करणार आहे? टायर्स कंपनी करणार आहे. कशासाठी? नैसर्गिक रबरच्या क्वालिटीसाठी केलेलं आहे. अलीकडे इंटरपोलचे प्रथमच कोणती नोटीस जारी केली आहे ज्याने मनी लॉन्ड्रिंग आणि मालमत्तेचा शोध लावला आहे? कोणती सिल्वर नोटीस लॉन्च केली हे केलेले? अलीकडे चर्चा झालेल्या 32 मजली ग्लॅन रॉकेट कशाशी संबंधित आहे? कोणत्या कंपनीचं आहे ग्लॅन रॉकेट? ब्ल्यू ओरिजिनचं आहे. बरोबर. पुढलं अलीकडेच कॉपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस नुसार 2024मध्ये पृथ्वीवरील पूर्व औद्योगिक स्तरापासून तापमान अधिक नोंदणीकृत झालं आहे. म्हणजे किती वाढलेलं आहे? पूर्व औद्योगिक तापमान किती होतं? 1.5. ते काय केलेलं आहे? क्रॉस केलेलं आहे डिग्री सेल्सिअस. पुढला प्रश्न, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते राष्ट्रीय महामार्गाच्या नेटवर्कमध्ये भारताला जगात कोणता क्रमांक लागतो? तर कोणता लागतो? आपलं रोड असतील तर रोडमध्ये 2nd आणि मेट्रो असेल मेट्रोमध्ये किती? 3rd. एवढं लक्षात ठेवा. रोडमध्ये किती? 2रा. नुकतेच जागतिक निळा ध्वज प्रमाणपत्र मिळालेले कप्पड आणि चाळ समुद्रकिनारे कशाशी संबंधित आहे? हे कुठले? केरळमधले. आणि पहिला कोणता? ब्ल्यू फ्लॅग भेटलेला पहिला कोणता? पुरीचा गोल्डन बीच. आणि आता कोणते झालेत? कापड आणि चाळ हे झालेत समुद्रकिनारे. ट्रॅक आणि फिल्म्स नेटवर्कच्या अमेरिकन मासिकाने अलीकडेच वर्षातील सर्वोत्कृष्ट भालाफेकपट्टू म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर कोणाची केलेली आहे? नीरज चोप्रा. नुकताच राष्ट्रीय युवा दिन कधी सेलिब्रेट केला जातो? किती तारखेला केला जातो? 12 जानेवारी. कारण की स्वामी विवेकानंद यांचा हे आहे जयंती येते त्या दिवशी. दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? ही बंगळुरूमध्ये चालू केलेली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अलीकडेच कलाग्राम या सांस्कृतिक गाव कुठं स्थापन केलेलं आहे? कलाग्राम हे सांस्कृतिक गाव कुठं केलेलं आहे? तर प्रयागराज येथेच केलेलं आहे. का? तिथं महाकुंभ. नुकतेच BCCIचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? BCCIचे बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया सचिव कोण केलेलं आहे? देवजीत सेकिया. हे कोणत्या टीमचे आहेत? ह्यांनी काय रणजी ट्रॉफीसाठी होते. कुठल्या टीमचे होते? रणजी ट्रॉफी. आणि कोणाकडून खेळत होते? आसामकडून खेळत होते. आता काय केलेलं आहे? सचिव. आणि सचिव कोण होते पहिले? जयशाह होते. जयशाह काय झालेले आहेत? आता ICCचे हेड झालेले आहेत.
अलीकडेच नेचर एजिंग या वैद्यकीय जर्नलच्या ग्लोबल एजिंग इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणतं 123वे स्थान भेटलेलं आहे आणि 1 नंबरला कोण आहे? स्वित्झर्लंड आहे. नुकताच जागतिक हिंदी दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? हिंदी दिवस कधी केला जातो? 10 जानेवारीला केला जातो. ग्राहकाच्या अनुभवासाठी विमानतळ काउन्सिल इंटरनॅशनलकडून अलीकडेच लेवल 5 मान्यता प्राप्त करणारे जगातील तिसरे विमानतळ कोणतं झालेलं आहे? जगातील आशियामधलं तर पहिलंच आहे. कोणतं झालेलं आहे? लेवल 5 कशाचा? कस्टमर एक्सपिरियन्सवर लेवल 5 हे रेटिंग दिलेले आहे त्याला. कोणी दिली? इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ एअरपोर्टनं. कोण आलेलं आहे? मुंबईच आलेलं आहे. लेबनॉनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची केलेली आहे? जोसेफ ऑन यांची काय केलेली आहे? लेबनॉनचं. हे काय तिथं आर्मीचे जनरल आहेत. अलीकडेच 46 वर्षाच्या सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायदा कोणी लागू केलेला आहे? हा कायदा लागू केलेला आहे अरुणाचल प्रदेशनं. म्हणजे जे जबरदस्त कोणत्या तरी दुसऱ्या धर्मात काय करतात? धर्मांतर करायला म्हणजे हे करतात. काय करतात? रिस्ट्रिक्शन्स करतात म्हणू शकतो आपण, किंवा त्यांच्यावर बंधन करतात. अलीकडेच हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे? 85वा. आणि किती देशात जाऊ शकतो? 57 देश. प्रजासत्ताक दिन परेड 2025मध्ये प्रथमच कोणती संस्था आपला 150 वर्षाच्या स्मरणार्थ त्यांची झाकी प्रदर्शित करेल? कोण करणार आहे? हवामान विभाग, IMDला किती वर्ष झाले? 1875मध्ये स्थापना झालेली आहे. आता किती? 150 वर्ष झालेले आहेत. मिशन मौसम आताच आपण बघितलं, ते पण कोणी ह्यानेच लॉन्च केलेलं आहे, मिशन मौसम. आणि 150 रुपयाचा सिक्का पण लॉन्च केलेला आहे. कोणी केलेला आहे? फायनान्स मिनिस्ट्रीनं केलेला आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत अलीकडेच भारतातील नौदलात समाविष्ट करण्यात आलेली 6वी आणि शेवटची अत्याधुनिक स्कॉर्पिन श्रेणीची पाणडुबी कोणती आहे? तर ती कोणती? पहिली कोणती होती? वाक्षीर, करंज वेला आणि कोणकोणत्या होत्या? खांडेरी कलवरी. पहिली कोणती होती? कलवरी खांडेरी, करंज वेला, वागीर आणि वाक्षीर. आता कोणती आहे? 6वी कोणती आहे? वाक्षीर आहे. नुकताच महाकुंभमेळा विमा कोणी सुरू केलेला आहे? फोनपे आणि ICICI लोंबार्डनं चालू केलेलं आहे. A आणि B दोन्ही पण. पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षणासाठी अलीकडेच पार्थ योजना कोणी सुरू केलेली आहे? पार्थ योजना ही मध्य प्रदेशनं चालू केलेली आहे. चला, हे किती दिवसाच्या झाल्या? 10 दिवसाचे करंट अफेअर झाले आहेत. किती? 1 आठवड्याचे आपण काय केलेले आहेत? करंट अफेअर ह्यामध्ये झालेले आहेत. आणि रिव्हिजन क्लास होता. रिव्हिजन क्लास आज रविवारी येत असतो, पण सकाळी थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं आज रात्री ह्याला अपलोड होतं आहे. आता उद्यापासून किती वाजता? उद्यापासून 8 वाजता करंट अफेअर्स येणार आहेत. चला तर मग, धन्यवाद.